पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. ज्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या त्या अनुषंगाने मी उमेश पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत त्यांना मी प्रश्न विचारणार आहेच, पण त्याआधी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्याकडे मी जातेय. हनुमंतजी, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की चंद्रपूरमध्ये तुमचं खरं तर संख्याबळ असतानाही शेवटच्या क्षणी तुम्हाला महापौर बनवता आला नाही. तर आत्ताच्या या परिस्थितीमध्ये एक धक्का महायुतीला चंद्रपूरमध्ये देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, परंतु तसा धक्का तुमच्याकडनं दिला जाईल का का पुन्हा एकदा आधी जे पाहिलं ते चित्र पाहायला मिळेल? काय वाटतं तुम्हाला? नाही, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे जे सगळे उमेदवार होते निवडून आलेले ते सगळे इंटॅक्ट राहिले होते. आमच्या मित्र पक्षाकडून आमचा घात झाला होता असं त्यावेळेस सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्रानं पाहिली. आता महाविकास आघाडी म्हणून चंद्रपूर असेल, नागपूर असेल की इतर 11 जागा ज्या आम्ही सगळ्या लढतोय तिथे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यानुसार आम्ही पुढे जात आहोत. नागपूरची जागा असेल, लातूरची लोंढे असतील हे लढत आहेत किंवा धाराशिव बीड लातूरची जागा असेल, महेश देशमुखांसारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेस पक्षासाठी वर्षानुवर्षे राबणारे, काँग्रेस विचारावर निष्ठा असणारे असे सगळे उमेदवार आम्ही दिलेले. आमचा एकही उमेदवार हा उमेदवारी विकत घेणारा किंवा कुठला तरी धनदांडगा दुसऱ्या पक्षातून आणला, जसं काकडेंना भाजपातून आणून राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली किंवा बसवराज पाटलांना काँग्रेसमधून काल परवा आले आणि उमेदवारी दिली का राजा राऊतांना उमेदवारी दिली, असं आम्ही कुठेही केलेलं नाही. काँग्रेस पक्षाच्या विचारावर निष्ठा असणारे, काँग्रेस पक्ष संघटनेसाठी बांधणारी मंडळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या निवडणुकीला सामोरे जात आहे. महायुतीनं आपापसात भांडणं करून निवडणुकीचा फोकस कसा आपल्यावरच राहील असं एक षडयंत्र आखल्याचा माझा आरोप आहे. अब्दुल सत्तार असतील की दत्ता कुलकर्णी असतील की सुनील तिगरे असतील की आणखी काय रायगड मधली नाराज मंडळी असतील, ही कुठेही महायुतीला बंडखोरी करणार नाहीत. महायुतीमध्ये बंडखोरी कशी शमवायची याची ताकद देवेंद्र फडणवीसांनी वेगळ्या वेगळ्या मार्गाने कमावलेली आहे. हे सगळे गप्प बसतील. हे मतभेद हे आपापसातलं नाटक दाखवायसाठी हे करतायत. निष्ठेनं आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारा काँग्रेस पक्ष आहे. 11 जागेवर आम्ही सर्व शक्तीनिशी लढू अशा निश्चयानं आम्ही निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. बरं, ठीक आहे. पण उमेशजी, आता पुन्हा तुम्हाला तोच मुद्दा घेऊन मी